आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत. कारण आमच्याकडे 374 जाती आहेत, वेगवेगळ्या जातीचे ज्या संघटना आहेत, नेते आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत, कोण मोर्चे काढतायत, कोण भाषणं करतायत. आपण पाहतात हे काय चाललेलं आहे ते. त्यामुळे धक्का कसा लागत नाही. जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही. पण आम्ही काय म्हणतो आहोत, आम्ही कोणाची भांडण करत नाही. हे जरांगे जे आहे सुकाळ नेते, हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात, माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो. नाही तर मला काही घेणं नाही बोलण्याचं. आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल, सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही. शेवटी 9 जजेस ज्या सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला. तर विरोध आम्ही जो आहे, आम्ही बाकीचं काय करत नाही. कोणाला शिव्याशाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्त्यावर मारामाऱ्या करायच्या नाहीत. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते. नवनाथ वाघमारे त्याची गाडी जाळण्यात आली. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता आहे, त्याचा एवढं प्रचंड त्याला मारला, त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ॲडमिट करावं लागलं. ह्या गोष्टी आम्ही नाही करत आहोत. आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे, आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा, तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहेत, राजकारणी आहेत, तर ठीक आहे, काही बोलतात ते. कोणाची नाही, ही बाजू सगळं अहो सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना. आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले, जे आहे हिअरिंग पहिली, आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा, हा पात्र शब्द का काढला ते सांगा, हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, असं त्या आमचं ॲफिडेविट होती त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं. आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे, ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो आहोत, काय अडचण आहे. आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची, कारण आमचे समाज गरीब आहेत, पैशानं गरीब. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.